खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपोषणानंतर चर्चेत आलेलं भोर तालुक्यातील बणेश्वर येथील मंदिर, या मंदिराचं महत्त्व काय आहे आपण जाणून घेऊयात या मंदिर ट्रस्टचे सचिव अनिल गयाभं यांच्याकडून। काय सांगाल, हे मंदिर साधारणतः किती वर्षापूर्वी बांधलं, कुणी बांधलं आणि या मंदिराचं महत्त्व काय? हे मंदिर पुरातन आहे। हे बणेश्वर देवस्थान ट्रस्टचं मी बोलू कसं बणेश्वर महादेव देवस्थानचं ट्रस्ट म्हणून मी आपल्याला सर्वांना माहिती देतो की 1749 साली पेशव्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे। हे मंदिर संपूर्ण पाण्यावरती बांधलेलं आहे। त्या काळात हे पाण्यावरती मंदिर बांधलेलं आहे। तुम्ही 1, 2, 3 तळी बघितल्यानंतर हे मंदिर पाण्यावरती आहे। त्याचबरोबर ह्या बणेश्वरचं महादेवाचं मंदिराचं जे पंचलिंग आहे, संपूर्ण जे महादेवाची पिंड आहे त्याच्यावरली शाळुंका उचलल्यानंतर आतमध्ये पंचलिंग आहे, ते जिवंत पाण्यामध्ये पंचलिंगाचे आहे। त्यावेळेसपासून ज्यावेळेस कोणी भाविक आल्यानंतर हे भाविक खूप लांबनं येतात, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातनं काही परदेशातनं सुद्धा आलेले भरपूर भाविक आहेत। त्या भाविकांनी जे जे काही मागितलं असेल त्यांना मिळालेलं आहे। ते जागृत देवस्थान आहे। जे काही मागतं त्यांचं ते भाविकांचं इच्छा मनोकामना पूर्ण होती, त्याच्यामुळे या मंदिराला सुद्धा प्रसिद्धी आहे। अच्छा, हां, तुम्ही आत्ता असं उल्लेख केला की हे पुरातन मंदिर आहे, साधारणतः हे किती वर्षापूर्वी बांधलं गेलं आणि हे कुणी बांधलं? हे मंदिर पेशव्यांनी नानासाहेब पेशव्यांनी 1749 साली बांधलेलं आहे। त्याची माहिती आम्ही आहे ना सर्वांना मिळावी म्हणून बोर्डावरती लावलेली आहे, फ्लेक्स लावलेला आहे त्याचा। अच्छा, खरं तर फ्लेक्स लावलेले आहे, तुम्ही माहिती दिली, परंतु या ठिकाणी सांगा वेगवेगळं असं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यातलं हे मंदिर आहे आणि फार चर्चेचं आहे, कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भक्त येत असतात, त्या संदर्भात काय सांगाल? हे तसं म्हणायला गेलं तर प्रति महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं पुणे जिल्ह्यातलं। महाबळेश्वरला जे हाय सोसायटीतले आहे ते जाऊ शकतात, परंतु हे बणेश्वरमध्ये हे 22 एकरामध्ये गार्डन आहे संपूर्ण, म्हणजे उन्हाळ्यामध्ये म्हणा कधी आल्यानंतर त्याचा तुम्ही महाबळेश्वरला गेल्याचा आनंद लुटू शकता। इथं आल्यानंतर झाडे वगैरे आहेत, त्यानंतर थंड हवेचं ठिकाण म्हणून 1 डे ट्रिप म्हणून बणेश्वर, बालाजी, त्यानंतर नारायणपूर, जेजुरी असे एक 1 डे ट्रिप होऊ शकते। या दृष्टीने बणेश्वरकडं बघितलं जातं नका। या मंदिराच्या रचनेबाबत काय सांगाल? या ठिकाणी बघू शकतो पाणी जायला जागा आहे, या ठिकाणी पिंपळाचं झाड आहे आणि कुंड आहेत, या संदर्भात काय सांगाल? हे मंदिरच पाण्यावरती असल्यामुळं संपूर्ण जागी पाणीच दिसणार तुम्ही कुठेही गेल्यानंतर। मंदिरच पाण्यात हां, ते पाण्यावरती असल्यामुळं संपूर्ण होत आहे। ह्याचं अट्रॅक्शन वगैरे म्हणजे मासे म्हणा, त्याच्यानंतर कासव आहे, कासव भरपूर आहेत। त्याचं लहान मुलांना आल्यानंतर पाण्याचं मेन म्हणजे पाण्याचा स्रोत जास्त असल्यामुळे या मंदिराला सुद्धा हे म्हणतात। आणि निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाचे सानिध्य तर आहेच आहे, म्हणून तर आधी सांगितलं तुम्हाला प्रति महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं ना। मला सांगा, भाविक कोणत्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात? यात्रेप्रमाणे उन्हाळ्यामध्ये सुट्टीच्या दिवशी शनिवार, रविवार, गुरुवार, अडवारी सुद्धा भरपूर असतात। हां, आणि नकळत करोनानंतर भाविकांची गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। जो भाविक आहे तो हिंदू भाविक म्हणा किंवा हिंदू भाविक हा नकळत हिंदू संस्कृती जपण्यामागं लागलेला आहे। माझं कोणतरी आहे आणि माझ्या वरदहस्त कोणाचा तरी आहे, या दृष्टीने नकळत तो हिंदू प्रत्येक मंदिराकडे, आमच्या मंदिराकडे म्हणजे शंकराकडे जास्त ओढलं गेलेलं आहे। खरं तर मी वारंवार तुम्हाला हाच प्रश्न विचारतोय की कारण बऱ्याच ठिकाणी गेलं ना तर झाडांची पानगळ झालेली दिसते, परंतु या ठिकाणी आजूबाजूला संपूर्ण निसर्ग म्हणजे अजूनही हिरवं दिसते आणि थंड हवेचं ठिकाण मांडलेलं जाते। खरं तर तुम्ही आता सांगितलं की भाविक येत असतात, आत्ता जर बघितलं म्हणजे कोणत्या दिवशी जास्त भाविक असतात? शनिवार, रविवार, गुरुवार जास्त भाविक असतात। साधारणतः महिन्याकाठी महिन्याकाठी भरपूर न मोजतील असं। हो, प्रदोष असतो, त्याच्यानंतर शिवरात्र असतो। आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवलेले आता आमोशाला, पौर्णिमेला, प्रदोषला, महाशिवरात्रीला आम्ही मंदिरामध्ये उपक्रम घेत असतो, त्यामुळे भाविकांची सुद्धा ओढ होते। साधारणतः एक शेवटचा प्रश्न आहे, श्रावणात साधारणतः किती भाविक येत असेल आकड्यात सांगायचं झालं तर, आणि वर्षभरात साधारणतः किती भाविक या ठिकाणी येतात? वर्षभरात लाखो भाविक येतात। शिवरात्रीच्या वेळेस तर लाखोच्या पुढे येतात, 2-2.5 लाखाच्या आसपास यात्रा मोठी भरते। त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये श्रावण मास संपूर्ण असल्यामुळे लाखो भाविक येत असतात। भाविकांची श्रद्धा भावना असल्यामुळं
शिवभक्त भरपूर भेट देतात, दर्शन घेऊन जातात. एका कुंडामध्ये मासे आहेत आणि एका कुंड्यामध्ये कासव आहेत आणि वेगवेगळ्या रंगाचे मासे आहेत. हे आधीपासूनच आहेत का तुम्ही त्याचे वेगळे? नाही, हे आम्ही नंतर सोडलेले आहेत. पूर्वीचे मासे खूप मोठे होते, काळ्या रंगाचे होते. आपण हे नंतर आणून सोडलेले आहेत. कासवसुद्धा भरपूर आहेत. हे हां या कुंडातलं पाणी कधी आटतं? नाही नाही अच्छा हेच महत्त्व आहे न कळत बरेश्वर. अच्छा. म्हणजे उन्हाळा असला तरी एवढंच आणि पावसाळा असला तरी एवढंच पाण्याचं? पावसाळा असला, उन्हाळा असला तरी हे पाणी मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी आहे. आणि मेन म्हणजे बनेश्वरला पाण्याचं आकर्षण जास्त. अच्छा. आता तुम्ही बघितल्यानंतर मेन मानवी जीवनामध्ये तळ्यामध्ये आता तुम्ही बघितल्यानंतर तिन्ही तळी फुल असल्यामुळं मन प्रसन्न होतं. अच्छा. दर्शन घेऊन गेल्यानंतर गार्डन वगैरे मोठं आहे, त्या ठिकाणी त्या लहान मुलं ते सहलीसुद्धा खूप मोठ्या येतात, लहान मुलांच्या बाकीचे ट्रिप येत असते. त्यामुळं बनेश्वरचं महत्त्व वाढलेलं आहे. खरं तर हे मंदिर असं खड्ड्यामध्ये वाटतं आणि बाकीचा जो परिसर आहे आजूबाजूला तो उंचवट्यावर वाटतं. या मागचं काय सांगाल? त्यामुळं हे पाणी कमी आहे का, असं काय आहे का, किंवा जास्त आहे का असं म्हणायचं होतं? त्यामुळं तर पाणी आहेच ना. अच्छा. हे संपूर्ण बन आहे. हे बन आहे म्हणल्यानंतर बनेश्वर हे बनामध्ये आहे. हे त्यावेळेस जांभळाची झाडं भरपूर होती. हे जांभूळ एकदम हे पाणीसुद्धा आहे ना, औषधी आहे. हे डायबिटीसवाल्यांनी पिल्यानंतर त्यांची शुगरसुद्धा कंट्रोल होती ना. आजही लोक पितात. हो, पितात आवर्जून पितात. आहे. तर आपण बनेश्वर मंदिराचं महत्त्व जाणण्याचा प्रयत्न केला आणि अनिल सरांनी चांगल्या पद्धतीनं कशामुळं हे मंदिर प्रसिद्ध आहे, हे केव्हा बांधलं गेलं या संदर्भात आपल्याला माहिती दिली आणि श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक येत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. कॅमेरा पर्सन जीवनसह एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.